श्री गणेशाय नमः। आज आपण गरुड पुराणातील 17वा अध्याय ऐकणार आहे। भगवंत गरुडाला सांगतायत, पूर्वाध्यायी निरूपण जीवतांचे और्ध्वदेहिक जान, जाहल्यावरी सप्तदशांत भगवान खगेश्वरा लागून बोलियेला। गरुडा अहिताग्नी दाम्पत्य परमशुद्ध जगा आत, त्या माझी एक जाहला मृत अग्नित्रयाने प्रेत दग्ध कीजे। असं भगवंत सांगतायत गरुडाला की अग्निहोत्री ह्या जगामध्ये सगळ्यात पवित्र व्यक्तींपैकी सांगितलेले आहेत। अग्निहोत्री दोन प्रकारचे आहेत, एक स्मार्त अग्निहोत्री आहेत आणि श्रौत अग्निहोत्री। जे श्रौत अग्निहोत्री आहेत ते पंचकुंडी आहेत, काही 3 कुंडी आहेत। तर त्यांचा जो देह आहे त्या दोघांपैकी एक जरी गेला तरी त्याला इष्टी नावाचा एक यज्ञ आहे, त्या इष्टी करायची आहे। ती अंत्येष्टी, त्याच्यापासूनच नाव कदाचित आलं असू शकतं। त्या अंत्येष्टीचा विधी करताना 3 अग्नीचा वापर करून त्याचा देह जाळावा असं सांगतायत भगवंत। गरुड पुराणाच्या 17व्या अध्यायामध्ये त्या गार्हपत्य, दक्षिणाग्नी आणि आहवणी ह्या 3 कुंडांची अग्नी त्या प्रेताला दहन करण्यासाठी वापरा। त्याची इष्टी वेगळी आहे, त्याचा प्रयोग फार विस्तारपूर्वक सांगितलेला आहे। अग्निहोत्राला दहन करताना इतर लोकांसारखं न दहन करता पूर्व पश्चिम या पद्धतीने ठेवायचं। आपण दक्षिण उत्तर इतर सगळ्यांना आपण ठेवतो, तर अग्निहोत्राला पूर्व पश्चिम असं ठेवायला सांगितलेलं आहे। कारण हा पवित्र देह सांगितलेला आहे। त्याची इष्टी करताना त्याचे सगळे जे पात्र आहेत अग्निहोत्र्यांनी वापरलेले, ते पात्र सगळे त्या शरीरावर अग्निहोत्र्याच्या शरीरावर ठेवायला, ते प्रयोग बघूनच करावं असं सुद्धा भगवंत सांगतायत। आणि विस्तारपूर्वक तो प्रयोग आहे, इष्टी नावाचा जो यज्ञ आहे तो करून त्या अग्निहोत्र्याचं दहन करायला भगवंत सांगतायत। पुढे भगवंत त्या अग्निहोत्र्याला पवित्र असं देह सांगतायत, म्हणून अग्निहोत्र्याचा देह जाळताना सुद्धा अतिशय पवित्र विधीने करावं असं भगवंत सांगतायत। ह्या 17व्या अध्यायामध्ये अग्निहोत्र्याचं दहन आणि काही विधी सांगितलेले, त्या विधीनुसार ह्या 17व्या अध्यायाचा इथं आपण सांगोपांग यथासांग जेवढं जमेल तेवढं प्रयत्न केलेला आहे। जय श्रीराम।